चला माहीत करून घेऊ आभा म्हणजे काय. आभा ऑरा म्हणजे व्यक्तीच्या शरीराभोवती असलेलं एक सूक्ष्म ऊर्जा क्षेत्र. हे ऊर्जा क्षेत्र आपल्या मानसिक, भावनिक आणि शारीरिक स्थितीचं प्रतिनिधित्व करतं. ही आभा रंगीत असते आणि त्यात विविध रंगांचे शेड्स असू शकतात, ज्यावरून व्यक्तीचा मूड कसा आहे, कोणती भावना आहे आणि त्याचं आरोग्य कसं आहे ही सगळी माहिती कळते. भावनिक आरोग्य. आभा आपल्या भावनांचं प्रतिबिंब असतं. आपल्या मनामध्ये सद्यस्थितीला कोणती भावना तीव्र आहे हे आभामधल्या रंगावरून लगेच कळून येतं. मनातली भावना ओळखण्यासोबतच आपली मानसिक स्थिती आणि भावनात्मक संतुलन कसं आहे हे सुद्धा आभा बघून सांगता येतं. मनाचा भावनांचा आरसा दाखवल्यानंतर आभा उपयोगाला पडते ते शारीरिक आरोग्याचा दाखला देण्यासाठी. माणसाचं शारीरिक आरोग्य कसं आहे हे आभा बघून सहज सांगता येतं. जर आभा कमकुवत किंवा काळ्या रंगाची दिसत असेल तर ते आरोग्याच्या समस्यांचं सूचक असू शकतं. संबंध आणि संवाद. सुदृढ असलेली आभा इतर लोकांशी सहजपणे संवाद साधायला मदत करते. एखाद्या व्यक्तीची आभा बघून त्याचं व्यक्तिमत्व कसं आहे, त्याचे विचार कसे आहेत आणि त्या विचारांचा इतरांवर कसा प्रभाव पडतो हे समजतं. आध्यात्मिक विकास. चांगली सुदृढ आभा साधकांच्या आध्यात्मिक विकासात महत्वाची भूमिका बजावते. आभा जर चांगली असेल तर साधकाची आध्यात्मिक प्रगती लवकर होते. ऊर्जा संरक्षण. एनर्जी सिक्युरिटी. आभा व्यक्तीला बाह्य नकारात्मक ऊर्जांपासून संरक्षण देण्यास मदत करते. कोणत्याही नकारात्मक ऊर्जेला आभा आपल्या ऊर्जा मंडळामध्ये प्रवेश करण्यापासून वाचवते. एक प्रकारचं कवचच जणू. कोणत्याही नकारात्मक ऊर्जेपासून आपल्या ऊर्जा मंडळात प्रवेश करण्यापासून ही आभा आपल्याला वाचवत असते. एका जाणकार व्यक्तीकडून आपली आभा कशी आहे, आभाचा फोटो काढून घेणं, तिच्यावर काम करणं एखाद्या व्यक्तीच्या जीवनात मोठे सकारात्मक बदल घडवू शकतं. ही आभा लॉक कशी करायची, त्याचं संरक्षण कसं करायचं ते आपण आता बघू. कोणत्या पद्धती आहेत त्यासाठी. पहिली पद्धत ध्यान आणि श्वासोच्छ्वास. नियमित ध्यान केल्याने मानसिक स्पष्टता वाढते, सकारात्मक ऊर्जा वाढते, त्याचबरोबर आपला ताण कमी होतो आणि आपली आभा सुरक्षित राहते. दुसरं म्हणजे निसर्गामध्ये वेळ घालवणं, जसं की चालणं, झाडांजवळ बसणं, झाडांना हात लावणं, झाडांना मिठी मारणं. यामुळे आपली आभा सुदृढ बनते आणि त्याला बळ सुद्धा मिळते. निसर्ग हा खूप मोठा एक प्रभावी उपाय आहे. जितके सकारात्मक विचार आणि भावना स्वतःबद्दल, दुसऱ्यांबद्दल, तितकी आपली आभा सुदृढ आणि बळकट असते. जितके नकारात्मक विचार, शंका, काळजी, चिंता, भय, भविष्याची, भूतकाळातले विचार, तितकी ही आभा कमकुवत आणि काळी होत जाते. आपली आभा सुदृढ आणि बळकट ठेवण्यासाठी बरेच जण वेगवेगळ्या क्रिस्टल्सचा वापर करतात, जसे की अमेथिस्ट, ब्लॅक टर्मलाइन, क्वार्ट्ज क्रिस्टल, सेलेनाइट. या प्रकारचे क्रिस्टल मदत करतात आपली आभा सुरक्षित ठेवण्यासाठी आणि ब्राईट होण्यासाठी. आपल्या आसपास वातावरण सकारात्मक ठेवणं, चांगल्या लोकांमध्ये वेळ घालवणं, ज्याला आपण सत्संग असं म्हणतो, हे सुद्धा आपली आभा ब्राईट करायला खूप मदत करतं. कारण अशा विचारांनी, अशा भावनांमुळे आपल्या मनावर परिणाम होऊन आपली आभा सुरक्षित राहते. नकारात्मक भावनांना, विचारांना, लोकांना टाळता येतच नसेल तर कमीत कमी वेळ त्यांच्या जवळ घालवणं, त्यांच्या गप्पांमध्ये सामील न होणं. न्यूज असतील, राजनीतिक गप्पा असतील, अशा गोष्टी ज्या आपल्या कोणत्याही कामाच्या नाहीयेत, अशा सगळ्या गोष्टींपासून दूर राहणं हे सुद्धा आपली आभा, आपला ऑरा सुरक्षित ठेवायला मदत करतं. ज्या व्यक्ती स्वतःवर प्रेम करतात, स्वतःच्या निर्णयांवर ठाम असतात, विश्वास ठेवतात, जरी चुका झाल्या तर स्वतःला दोष देत बसत नाहीत, कोणत्याही अपराधी भावनेमध्ये जास्त काळ राहत नाहीत किंवा दुःखाच्या, काळजीच्या भावनेमध्ये जास्त वेळ राहत नाहीत, अशा व्यक्तींची आभा ही सुदृढ असते आणि त्यामुळे ती सुरक्षित राहायलाही मदत होते.
अशा पद्धतीने हे आभा मंडळ आपल्या ऊर्जेचा एक महत्वाचा भाग आहे, जी आपली ऊर्जा संरक्षण करते. जी व्यक्ती आपलं आभा मंडळ साफ ठेवते, सुरक्षित ठेवते, नेहमी स्वच्छ ठेवते, ती व्यक्ती आपल्या आध्यात्मिक आणि भौतिक आयुष्यामध्ये अगदी यशस्वी असते आणि सुखी असते. कोणत्याही बाहेरच्या गोष्टींवर ती व्यक्तीचा आनंद, सुख अवलंबून नसतं, तर ती आतूनच सुखात आणि आनंदात असते.